हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री अनंता मधुसूदना जगद्व्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति मोहना मदनमूर्ति भवतारका धरित्याक्षिति वामनमूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा श्रीचरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। सद्गुरु बाबा महाराज या सद्गुरूच्या कृपेनं या संसार रूपी भवसागरातून मी स्वतः तरुण जात असताना मला आलेला अनुभव सद्गुरूच्या तुमच्या पुढे ठेवतो। माणसाच्या जीवनामध्ये संकट आणि संघर्ष हे उभे राहतात। वय वर्ष 16व्या वर्षी घरामधल्या अनेक संकटांना सामोरं जात असताना मी माझ्या सद्गुरूला म्हणजे माझ्या वडिलांना असं विचारलं की माझी दिशा आता कोणती राहील। शिक्षण अपुरं, घरामधले सगळे दुःखित प्रसंग, प्रपंचाचं कर्तव्य। त्यावेळा त्यांनी मला एकच उपदेश केला आणि तो असा की ज्याने जन्माला घातला आहे तो राम तुला सांभाळेल। त्या दिवशी मी रात्री रामाच्या समोर दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपले असताना त्यांचा नेम होता 3:30 वाजता अंथरूण सोडून द्यायचं। सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर ते त्यांच्या कार्यक्रमाला लागले होते। साधारणतः 4:30ची वेळ असेल। असा झोपेमध्ये कानामध्ये ध्वनी आला की तुला हे कार्य करीत करीत जगायचं आहे।
आणि त्या दिवसापासून सगळ्या खटाटोपी सोडून या सद्गुरूनं या नौकेत बसवलं आणि नौका या संसार सागरात भगवंताच्या नामस्मरणानं, भगवंताच्या गुणांवर्णनानं आणि या भगवंताच्या कथेनं अगदी उत्तम चाललेली आहे. तर सद्गुरूवर विश्वास ठेवा. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी, अशा या सद्गुरूच्या वचनानं आत्ताच एक साधकानं सांगितलं की दादा 4 दिवसापासून तुमच्या प्रवचनामध्ये अहेतुक 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 शब्द आला, त्यामुळे मनातला हेतू निघून गेला. इतका परिणाम होतो या सद्गुरूचा. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आदी आदी. सत्श्रवणानं आणि मंगल प्रभूच्या गुण वर्णनानं मनुष्यातल्या शरीरातलं असत नष्ट होत जातं. असत म्हणजे काय? त्याला पाप हा मोठा शब्द देऊ नका. अविचार, अज्ञान हे निघत जातं आणि ज्ञानाचा उदय होत जातो. काल आपण पाहिलं की भगवान प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये उदय पावतात. कमल ज्याप्रमाणे सूर्यापासून किती अंतरावर असतं, पण सूर्योदय झाला की कमल आपोआप उमलायला लागतं आणि सूर्यास्त झाला की बंद होतं. तसं आपण भगवंतापासून लांब नाही आहोत. भगवंताचे ज्ञान प्रकाश जे आहे ते सत्संगानं आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतात. आणि जसा जसा हा ज्ञान प्रकाश, भगवान प्रकाशमय आहे म्हणून तुम्हाला भारतीय संस्कृती काय लावते, काय सवय लावते, आधी दिवा लावा आणि मग कर्म करा. दिवा कशाचं प्रतीक आहे? तर ज्ञानाचं आणि प्रकाशाचं. म्हणून आपल्याकडे दिवाळी हे प्रकाश उत्सव आहे. केव्हापासून करतो आपण प्रकाश उत्सव? तो कोजागिरी पौर्णिमेपासून आकाशामध्ये दिवा लावायचा आहे. पण आता आपल्याकडे आधुनिकता आली, आपण हा विद्युत दिवा लावतो. काल तुम्हाला कळालं की मोठ्या मुंबई शहरामध्ये केवढा गोंधळ झाला. अचानक सगळे काम बंद पडले. तर कृपा करून कोजागिरी पौर्णिमेपासून आकाशस्थ दीप नाही कंदिलात लावायचा, तर आपल्या दारापुढे एक दीप लावायचा तेलाची सवय करा. प्रकाश उत्सव या कोजागिरी पौर्णिमेपासून तर कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत प्रकाश उत्सव करा. प्रकाश उत्सवानं आता याचं महत्त्व काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं की वा काकडा आरती काय आहे, तर त्याचंही महत्त्व सांगतो. आता अधिक मासाची काकडा आरती समाप्तीची वेळ आली, पण आता आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत काकडा आरती होणार आहे. तर आता या काकडा आरतीचा हेतू असा आहे की भगवान चातुर्मास्यामध्ये शयन करतात आणि आश्विनी पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत ब्रह्मदेव इत्यादी देव भगवंताला उठवतात, जागरण करतात देवाचं. मग भगवान झोपले आहे का? नाही. तर भगवंताचं जागतिक कार्य जे आहे ते 4 महिने बंद असतं. कारण वर्षा ऋतूमध्ये भगवान जलरूप होतात, मग अन्नधान्य रूप होतात आणि कार्तिकी प्रतिपदेला भगवान धान्य रूपानं, फळ रूपानं, पाला रूपानं वरती येतात आणि मानवाचं पोषण करतात. आधी भूमीचं पोषण, नंतर मानवाचं पोषण आणि महाशिवरात्री बसून जलाचं शोषण, म्हणजे जलाला आकाशात नेऊन करतात. म्हणून भगवान 12ही महिने कार्यरत असतात. पण चातुर्मास्यातलं कार्य असं आहे की भूमीत जायचं आणि भूमीमधून धान्य, अन्न, फळं हे पिकवून मानवाला द्यायचं. मग भगवान त्यावेळेला शयन करतात, म्हणजे पाताळात जातात. म्हणून भगवंताला कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून उठवायचं. आता आपल्याकडे काकडा हा शब्द आहे. मग काय केलं आपल्या संतांनी? एक कोऱ्या फडक्याला ओलं केलं, त्याला तुपात भिजवलं आणि देवाला ओवाळलं आहे. आता उत्तर प्रदेश वगैरे यांच्याकडे मंगल आरती करतात. तिकडे काकडा शब्द नाही आहे, तिकडे मंगल आरती आहे. दक्षिणेकडे सुद्धा मंगल आरती आहे. मंगल आरती देवाला उठवल्यानंतर म्हणजे
पूजेच्या आधी एक आरती ओवाळावी लागते. दुपारी सुद्धा देवाला उठवताना तिला मंगलारती म्हणतात. मंगलारतीमध्ये भगवंताचं ते रूपाचं दर्शन करायचं आहे. डोक्यावर टोप नाही, अंगामध्ये हार नाही, असं निरागस रूप जे आहे त्या निरागस रूपाचं दर्शन करायचं असतं. मोठमोठ्या मंदिरामध्ये भगवंताला फक्त उपरणं घालतात रात्री आणि बाकीचे कपडे काढून घेतात. म्हणजे ते मंगल जे शरीर आहे, जसं आपण घरामध्ये साध्या कपड्यावर बनियानावर राहतो, म्हणजे आपलं शरीर जे आहे ते सगळं निसर्गाला सहमत करतो. अंगावर कपडे गेले म्हणजे शरीर निसर्गाला जास्त सहमत होत नाही. आपल्याकडे ऋतुमानाने कपडे आहे, कोणकोणत्या ऋतूमध्ये काय आहे. तर भगवंताला उठवणं म्हणजे काकडा आरती आहे. उठा उठावो सकळीक जन वाचे स्मरावा गजमुख. गणपतीला जे जे आपलं आराध्य दैवत असेल त्याला उठवावं, भगवतीला उठवावं, पांडुरंगाला उठवावं, रामाला उठवावं, कृष्णाला उठवावं. आता तुम्ही वृंदावन मथुरेत गेले तर भगवंताचं बालरूप आहे म्हणून 7 वाजेच्या पुढे उठवतात. तिकडचे मंदिरं 7ला उघडतील आणि 7ला बंद होऊन जातील, कारण भगवंताचं बाल स्वरूप आहे. पण आपल्या घरात लहान मुलं असेल तर आपण म्हणतो टी व्ही हळूलावर आहे, तो उठून जाईल. त्याला उठवायचं नाही आहे, तो स्वच्छंदानं उठला पाहिजे. म्हणून मुलं उठले की हसायला लागतात आणि जर त्यांना काही व्याधी असेल तर रडतात, किंवा त्यांची झोप नाही झाली तर रडतात, किंवा भूक नाही झाली तर रडतात. रडणं म्हणजे त्यांना काहीतरी पाहिजे आहे किंवा त्रास होतो असा अनुभव आहे. बालकम रोदनम बलम. बालकाचं बल काय आहे? रडणं. पण 5 वर्षाचे झाल्यानंतर ते रडत नाही, कारण ते मागतात, त्यांना वाचा येते, त्यांना वाचा येते. म्हणून असं सद्गुरूनं दिलेलं ज्ञान तुमच्यापुढे ठेवत आलो आणि त्या सद्गुरूच्या ज्ञानानं हा भवसागर पार तरून जाण्याची संधी आपल्याला मिळते. आज भगवान कंसाच्या द्वारानं देवकीच्या नवजात शिशूंची हत्या, योग मायेद्वारा 7व्या गर्भाचं संकर्षण, श्रीकृष्ण भगवंताचं प्रागट्य, नंद भवनामध्ये प्रवेश, कंसाद्वारानं नंदकन्याला मारण्याचा प्रयत्न, भगवतीनं कंसाला दर्शन देणं, कंसानं देवकीची क्षमा मागणं आणि देवकीनं कंसाला क्षमादान करणं. मुद्दा लक्षात ठेवा, 7ही मुलं मारल्या गेल्यावर या देवकीनं कंसाला क्षमा केली आहे. तुम्ही भगवंताचे भक्त असाल तर कोणीही शत्रू असो, आपल्यावर त्याने वैरभाव केला असेल तर आपण त्याला क्षमादान द्यावं. क्षमा हे दान अत्यंत श्रेष्ठ आहे, सगळ्या दानांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून क्षमा. पहा तुम्ही, आपल्या बरेच हिंदू संस्कृतीवान राजांनी अनेक लोकांना क्षमा करून टाकलाय. क्षमादान अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून अनेक हिंदू राजांचं नाव देववंशानं जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यातले 2 महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लोकांना क्षमा केलं आहे. संतांनी अनेक लोकांना क्षमा केला आहे. जेव्हा आपल्या अंगी क्षमा येते, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणून घरामध्ये दया ठेवा, इंद्रियांमध्ये क्षमा ठेवा, आणि दया आणि क्षमा आली की शांती येते आणि शांतीनं जगात प्रेम वाढतं. आज अशांती आहे, सगळे लोभाच्या मागे लागलेले आहे, भोगाच्या मागे लागलेले आहे, म्हणून अशांती आहे. कोणाचा जीव गेला तरी चालेल पण मला पैसा मिळाला पाहिजे, कोणाचं नुकसान झालं तरी मला पैसा मिळाला पाहिजे, कोणी डुबला तरी चालेल मला पैसा मिळाला पाहिजे. हे आपल्याला दिसतंय डोळ्यानं. कोणाला मी काही खाऊ घालेल फवारे टाकून, मला फक्त पैसा मिळाला पाहिजे. सगळं पीक नाश पावत आहे. जे काही द्यायचं आहे जगाला ते चांगलं द्या, जे काही करायचं आहे ते चांगलं करा, जे काही पाहायचं आहे ते चांगलं पहा, की जेणेकरून आपल्याला क्षमादान देता येईल. वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, कृते गर्भविधानम तु देवकीं देवतो मपाम. हे जन्मेजया, तदनंतर पतीच्या द्वारानं गर्भाधान झाल्यानंतर देवता समान देवकी ही तेजपुंज दिसायला लागली.
त्यावेळेस पहिले जे 6 गर्भ आहे ते प्रगट झाले. कंसानं ही बालक सगळी मारली. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या उदरात स्थापन केला. आता या हरिवंशामध्ये हा गर्भ कसा स्थापन केला याचं वर्णन केलं आहे. कारण आपल्याला संशय आहे की मथुरा कुठे, गोकुळ कुठे, गर्भ नेला कसा. रजस्वला रोहिणी अर्ध्या रात्रीच्या समयी आपल्या शरीरामध्ये कोणीतरी काही प्रवेश करत आहे अशा भीतीनं जागृत झाली मध्यरात्री. परंतु सहसा निद्रा अविष्ट असल्यामुळे तिला काही कळालं नाही. ती आपल्या पलंगावरून जमिनीवर पडली आणि आपल्या पोटातून काहीतरी गडबड होते आहे. तिला गर्भामध्ये स्वप्न दिसला, म्हणजे स्वप्नामध्ये गर्भ दिसला आणि योग मायेनं तेवढ्या वेळात ते अदृश्य करून टाकलं. त्या 2 घटक्यामध्ये तिचं मन व्यथित झालं, मनाला चलबिचलता आली. रात्रीच्या अंधकारामध्ये बुद्धिमान वसुदेवानं आपली पत्नी रोहिणी, म्हणजे ती चंद्रमाची अत्यंत आवडती आहे, रोहिणी समान जगात तेजस्वी कोणी नाही, म्हणून तिच्या गर्भामध्ये उग्निग्न होऊन ती निद्रा समायाला असताना, हे शुभे, तुझ्या उदरामध्ये मी गर्भ स्थापन करतो आहे, याला आकर्षण म्हणतात. हा तुझा पुत्र संकर्षण नावाने प्रसिद्ध होईल, मनात संशय धरू नको, रोहिणीला वसुदेवानं सांगितले. आता या वसुदेवापुढे वासुदेव होते, म्हणजे भगवान होते स्वतः. या प्रकार पुत्र मिळाल्यानंतर मनामध्ये प्रसन्न झालेली आणि लज्जित मुखानं खाली मान घालून ती त्या प्रवाहानं रोहिणी समान आपल्या भुवनामध्ये चालली गेली. इकडे देवकीचा 7वा गर्भ शोधायला कंसाने प्रयत्न केला, पण कंसाला काही कळालं नाही. कारण जी माया आहे ना ती आपल्याला कळू देत नाही. कंसानं मंत्री यांना 8व्या गर्भाचं रक्षण करायला आज्ञा दिली. भगवान विष्णू हे स्वच्छंदानं देवकीच्या गर्भामध्ये राहायचं त्यांनी ठरवलं. त्यावेळा गोकुळात यशोदा ही भगवान विष्णूच्या आज्ञेनं आपल्या शरीरामध्ये योग माया धारण करून होती. कारण गर्गाचार्यांनी हिला देवीची उपासना करायला सांगितली, शंकराची उपासना सांगितली. गर्भसमय पूर्ण होण्याच्या वेळात 8व्या मासामध्ये दोन्ही स्त्रिया म्हणजे देवकी आणि यशोदा एकाच वेळेला प्रसव झालेले आहेत. एकाच वेळेला इकडे भगवंताचं प्रागट्य, तिकडे योग मायेचं प्रागट्य. पण यशोदा निद्रा अवस्थेत राहिली आणि देवकी जागृत अवस्थेत राहिली. यशोदा म्हणजे साधन बुद्धी. आपण झोपलो ना की आपली साधन बुद्धी जी आहे ना ती निद्रस्त होते. आणि देवकी म्हणजे शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी हे स्वप्नामध्ये स्वप्न पाहते. परवा मी तुम्हाला दृष्टांत सांगितलं ना, मी एका साधकाला शोधत होतो, कुठे आहे बा, कुठे आहे, तर कुठेच दिसलं नाही. मी शेवटी एका दुसऱ्या साधकाला विचारलं, का रे तो कुठे आहे. तो दुसऱ्या दिवशी ज्याला शोधत होतो त्यालाच विचारलं, का रे मारुती कुठे आहे. तर बुद्धी जागृत होते. म्हणजे आदल्या दिवशी केलेली क्रिया, म्हणजे साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यावर लक्ष किती आहे. जागृतीत तर बोलतात पण स्वप्नात सुद्धा शोधतात. तर लक्षात ठेवा. तो विचारलं कोण आहे, कोणाला विचारलाय, तर मारुती कुठे आहे. मारुती कोण आहे, रामाचे दास आहे. दास्यत्व करा देवाचं, पण अगदी मारुतीप्रमाणे करा. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासोबटा. भक्ती शिकायची असेल तर मारुती रायांकडून शिकावी लागते. अशा प्रकार भगवान श्रीकृष्ण रात्री प्रगट झाले आणि कन्या सुद्धा रात्री प्रगट झाली. एकदा यशोदा नंद गोपिकां भारी असत वसुदेव देवकी दोन्ही प्राय एका समयी गर्भवात झाल्या. 8व्या मासामध्ये अर्धरात्री
अभिजात मुहूर्तावर दोघेही प्रसूत झाले आहे. भगवान विष्णू पुत्र रूपानं जन्म घेणार आहे आणि यशोदेच्या घरी माया कन्या रूपानं जन्म घेणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार ग्रहण करून समुद्रामध्ये ज्वार जसा उठायला लागतो, म्हणजे फेस, समुद्राचं पाणी हालायला लागलं की त्या पाण्यामध्ये असलेल्या दूषित याच्या योगानं क्षार उभा राहतो, त्याप्रमाणे शेष आधी विचलित होऊन ते प्रगट होणार होते. म्हणजे शेष म्हणजे बलराम दादा. त्या रोहिणीच्या गर्भामधून जसा समुद्रामध्ये तो फेस निर्माण होतो तसं संकर्षण केलेला गर्भ प्रगट होणार होता. विचलित होऊन उठत होता. अग्नी आपापल्यामध्ये प्रज्वलित होता, कारण प्रत्येक आईच्या पोटात अग्नी आहे. अग्नीमध्ये हे सगळं शिजतं आणि त्याच्याने बालकाचे अवयव तयार होतात. भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार होते म्हणून त्यावेळेला शीतल आणि मंद हवा वाहायला लागली. भूतलावर सगळी शांतता झाली. पाऊस पडणं बंद झालं. ग्रह नक्षत्र आपापल्या जागेवर गेले आणि भगवान प्रगट होणार त्या समयी अभिजात मुहूर्त म्हणजे 12:35 रात्रीचे हे मुहूर्त झालं. म्हणून परवा राम जन्माचं मुहूर्त सुद्धा अभिजित मुहूर्त दिलं गेलं की ज्या वेळेला सगळे नक्षत्र ताऱ्यांमध्ये सूर्याचा प्रकाश जातो आणि प्रकाश गेल्यानंतर बाकीचे सगळे दोष हे निवारण होतात. म्हणून तुमचंही लग्न गुरुजी 12:35 करतो, पण तुम्हाला एवढी हौस आहे की 3:35 नाचतच फिरता तुम्ही. आलेले लोक पाकिट देऊन चालले जातात, जेवाल तर जेवा, नाही जेवाल तर नका जेवा, आम्हाला काय करणं आहे, आम्ही आमचा धागडधिंगा सोडणार नाही, लग्न पुन्हा पुन्हा होत नाही, अशा तुमच्या प्रवृत्त्या. त्यामुळं मुलगा लग्न झालं की वेगळा निघतो, तुम्हाला धागडधिंगा दाखवतो. रोहिणी नक्षत्राचा योग आला. अष्टमीची जयंती तिथी आली. या तिथीला काय म्हणता? जयंती. कोणाचा जन्म आहे? भगवंताचा. रामाचा नवमीला विजय नामक विशिष्ट मुहूर्त व्यतीत झालं. हे 12:30चं मुहूर्त जे आहे ना, याला विजय नामक म्हणतात मुहूर्त. अव्यक्त सनातन सुमुख रूप पापहारी भगवान नारायणानं प्रगट व्हायचं ठरवलं. आणि कसे? नेत्राला मनमोहक, डोळ्याला मोह देणारं स्वर्ग लोकांमध्ये वाद्य वाजायला लागले. देवतांनी दुंदुभी वाजवल्या. आकाशामध्ये इंद्रानं फुलांचा वर्षाव केला. गंधर्व, अप्सरा, महर्षीगण मंगलमय वचनाच्या द्वारानं भगवान मधुसूदनाची स्तुती करू लागले. भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य होत असताना जगामध्ये हर्ष झाला. देवतांनी इंद्रानं मधुसूदनाची स्तुती केली. वासुदेवानं रात्री प्रगट होऊन पुत्र रूपानं अधोक्षाचं स्तवन केलं. श्रीवत्स चिन्ह दिव्य लक्षणांनी युक्त वसुदेवाच्या समोर भगवान चतुर्भुज नारायणानं प्रगट झाले. जन्मेजय सांगतात, हे आपल्या वैशंपायन सांगतात, जन्मेजया वासुदेव वचः श्रुत्वा रूपम. वसुदेवानं वासुदेवाचं रूप पाहिलं आणि भगवान अच्युताला वंदन केलं. त्यावेळेला भगवंताने वसुदेवाला आज्ञा केली, मला नंदराजाच्या घरी पोहोचवावं आणि तिथे झालेली कन्या उचलून आणावी. ज्या वेळेला कंस या कन्येला मारेल त्यावेळेला आकाशामध्ये भगवती रूपानं ही कन्या प्रगट होईल. हिला तो मारू शकणार नाही. त्या भगवतीचं दर्शन तुम्ही कारागृहासातून करा, कारण तुम्ही कारागृहासातून बाहेर याल आणि तो तिला मारेल त्यावेळेला ती आकाशात जाईल, तेव्हा तिला पाहून घ्या. म्हणजे 11 वर्ष तुम्हाला माझ्या मायेचा त्रास होणार नाही. म्हणून संत लोक तुम्हाला सांगतात की कुलस्वामिनीचं स्मरण करा, तिचं दर्शन करा. तिचं दर्शन केलं म्हणजे या मायेचा त्रास. योग जे योग संभूते
महालक्ष्मीर्नमोस्तुते. कशी आहे ती? स्थूलस्मुक्षम महारुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. कशी आहे? श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीर्नमोस्तुते. अशा प्रकारची ती भगवती आहे. तिचं दर्शन करा तुम्ही आणि तुमच्या निवासस्थानावर जा. देवकीच्या शय्येवर त्या मुलीला झोपवून द्या. जोपर्यंत तुम्ही तिला झोपत नाही तोपर्यंत तुम्हाला एक सूचक सांगतो. आनकदुंदुभी नावानं तू प्रसिद्ध होशील. उग्रसेनाचा पुत्र कंस त्याला कळेल कन्येचा समाचार. नंतर तो तुमच्या जवळ येईल. तो इतका उतावीळ होईल करायला तर येताना अनेक ठिकाणी पडेल. मनुष्य चालता चालता पडायला लागला म्हणजे संकट आली अशी समजावं. कारण धोत्र जरी अटकलं ना तरी चालताना धोत्र वस्त्र नीट करून चालावं हे ज्ञान आहे. पण मनुष्य जेव्हा भयातूर होतो तेव्हा त्याचं ज्ञान लोप पावतं. म्हणून आपण म्हाताऱ्या माणसाला काय म्हणतो? काठी घेऊन चाला. पण काही म्हणतात लाज वाटते. आता ज्याच्याने संरक्षण होणार आहे त्याची जर लाज वाटत असेल तर मग आता अज्ञानच आहे आपल्याला. तिसरा पाय दिला आहे आपल्याला. वय झाल्यानंतर जेव्हा इंद्रिय शीतल होतात तेव्हा 3 पायानं चालायला सांगितलेलं आहे. वेगानं रक्षण करेल. वसुदेवाच्या गृहाच्या द्वारपालावर तो पोहोचेल. कोण मुलगा झाला काय झाला असे गर्जना करेल. देवकी घरात एकत्रित होऊन स्त्रियांचा पहारा दूर होईल. आणि हे प्रभो अशी तू देवकी प्रार्थना करेल कंसाला, याचना करेल. पण कंस तिची याचना मान्य करणार नाही. त्यावेळेस हे सगळं घडलं. वसुदेव कारागृहातून गेले आणि परत आले आणि गर्भस्थ बालक पृथ्वीवर पडलं. कंस आला. कंसानं तिला शिळेवर आपटायचं ठरवलं. तेव्हा देवकीनं खूप विनंती केली आहे. कोणाची? कंसाची. हे दादा तू राजा आहे, या कुमारिका कन्येला मारू नको. ही जेव्हा जन्माला आली ना तेव्हा देवतेंनी स्तुती केलेली आहे. अत्यंत आदळल्यानंतर दिव्य आकृती आकाशामध्ये झाली. देवता लोक आकाशामध्ये देवीचं दर्शन करू लागले. निळं आणि पिवळं वस्त्र हिनं परिधान केलं होतं. हातामध्ये कुंभ होता. जगन प्रदेश तिचा सुंदर दिसत होता. तिच्या मुखावर चंद्राचं तेज होतं. चारी बाजूला बाजूबंद होते. ती आकृती विद्युत समान दिसत होती. वसुदेव देवकीनं भगवतीचं दर्शन केलं आणि तिला वंदन केलं. देवी नाचत होती आणि हसत होती आकाशामध्ये. आकाशामध्ये मद नावाचं पेय पीत होती. आणि त्यावेळा कंसाला म्हणाली, ए कंसा तू माझा विनाश काय करतो? तुला विनाश करणारा, तुझा अंत करणारा, तू ज्याप्रमाणे मला आपटलेला आहे त्याप्रमाणे मरताना तू सुद्धा असा जादळशील. पा कोणतीही स्त्री जेव्हा संतापते ना तेव्हा म्हणते तुझे सुद्धा असेच हाल होतील. त्यावेळा गरम गरम रक्त लोक तुझं पितील. देवलोकामध्ये तुझी निंदा होईल. अशा प्रकारे देवीनं कंसाला सांगितलं. आणि त्यावेळेस योग बलानं कन्या रूप प्रगट होऊन भगवान कृष्णाचं रक्षण करण्याकरता ती समर्थ राहील. असं वात्सल्य भावानं भगवतीने कंसाला सांगितलं. आणि शेवटी कंस हतबल झाला. आता हातात काही राहिलं नाही. आकाशवाणी खरी झाली पण तरी दृष्टांची मती थोड्या वेळपर्यंतच चांगली राहते. नंतर त्यांच्या अंगी दृष्टपणाच येतो. हिंगाचा वाद जसा जात नाही तसा दृष्टांचा स्वभाव बदलत नाही. कंसानं देवकीचे पाय धरले आहे. हे भगिनी मृत्यू अटळ आहे
मला अनेक धोके लोकांनी दिले, मी तुझे बालक मारले, मी क्रूरतेने वागलो, मला क्षमा कर. दैव विधात्यानं पुरुषाच्या हातात काही ठेवलं नाही. आता म्हणतोय तो, दुसऱ्याला सांगतोय, आपल्या गर्भस्थाची चिंता करू नको, सगळ्यांच्या मृत्यूला मी कारण आहे, तू संताप सोडून दे, केवळ मी निमित्त मात्र आहे. काल हा मनुष्याचा शत्रू आहे. पहा, तुम्हाला आता सुद्धा हा काल तुमचा शत्रू आहे. म्हणून सगळ्या लोकांना विपरीत बुद्धी होते आहे, खोटं करायची. कोणी काही सांगतो, कोणी काही सांगतं, कोणालाच काही माहीत नाही आहे. पण जो तो आपल्या बुद्धीच्या काही ग्रंथाच्या आधारे सांगतो, पण त्याचा अतिरेक करू नका. सांगा जरूर, पण अतिरेक करू नका. काल एक अवस्थेमध्ये दुसरी अवस्था आहे. काल हा संसाराला रोज गिळत असतो. हे देवी, आपल्या भाग्यानुकर्मानुसार उपद्रव होतात आणि कष्ट मिळतात. म्हणून कर्त्या माणसानं मनात संताप करून घेऊ नये. आपल्याला जे उपद्रव आणि कष्ट होतात हे आपल्याच कर्मानुसार होतात. कर्मानुबंधे मनुष्य लोके. पुत्रवियोगानं चिंता करू नको, शोकजनित त्याग कर. मनुष्य योगायोगानं सगळं सुख भोगतो. हे देवकी, मी या पुत्राभितर तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो. माझ्या अपराधाला क्षमा कर, माझी प्रार्थना ऐक आणि मला क्षमादान दे. देवकीनं कंसाला उचललं आणि भाऊ म्हणून हृदयाशी लावलं. दादा नको रे, नको, शोक करू नको. आता देवकी काय म्हणते ते ऐका. देवकी म्हणाली, दादा तुझ्या इच्छेनुसार रूप धारण करणारी गर्भस्थ शिशूची तू हत्या केली आहे, त्याला कारण कालच कारण आहे, तू कारण नाही. कंसाला मोठा आनंद झाला. आता मूर्खाच्या सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, कारण हा मूर्ख होता ना. वस्तुस्थिती कशी आहे, मूर्ख लोकांच्या समोर. आपल्या घरामध्ये सुद्धा एक मूर्ख असेल तर त्याच्यापुढे काही चालतच नाही. त्याला म्हटलं वेगळा राह, तो म्हणतो याच घरात भिंत घाली नाही, इथेच राहील आणि तुम्हाला छळीन. नाही माझ्याकडून भागलं तर तुमच्यात येऊन जेवीन. लांब गेला तर थोडं दुर्लक्ष होतं, नाही तो जवळच उभा राहतो. हे कालाची इच्छा आहे आपल्यावर. म्हणून कालाय तस्मै नमः. आज तुझ्या कर्माची लोक निंदा करतील, पण मी निंदा करणार नाही. गर्भच्छेदनाचं असह्य कष्ट मला झालेलं आहे. ते गर्भ निश्चिंत बाल्यावस्थेमध्ये जाणार होते. आमच्याकडे तरुण मृत्यू होणार नव्हता, वृद्ध मृत्यू होणार नव्हता. म्हणून वृद्ध मृत्यू बरा वाटतो, पण बाल आणि मृत्यू वाईट वाटतात. संपूर्ण जगतात काल हा पक्का आहे. सगळ्या जगामध्ये काल जो आहे हा पक्का आहे. केवळ आपण निमित्त मात्र आहे. जन्म आणि मरण हे ठरलेलं आहे. या शरीरावर वायूची सत्ता आहे. जोपर्यंत वायू आत राहणार आहे तोपर्यंत हे शरीर राहणार आहे. ज्या दिवशी वायू निघून जाईल त्या दिवशी हे शरीर निर्जीव होईल. जन्म दृष्टिगोचर आहे. जन्म चुकत नाही आणि मृत्यूही चुकत नाही. विधाताने जे करून ठेवलं आहे. आता तू जा. माझ्या मृत्यूला कारण दुःख आहे. माझ्या हृदयामध्ये मी विचार करते, पहिल्यांदा हा मला प्रहार मिळाला. मृत्यू हे शेषाचं हेतू प्रवृत्ती आहे. आता विविध संस्कार आपल्यावर नाना प्रकारचे संस्कार केले जातात. पूर्वषट कर्म म्हणजे माणसाच्या मागच्या जन्माचं कर्म, जन्मांतरी कर्म आणि प्रारब्ध. जन्माला मनुष्य जेव्हा येतो कर्म आणि प्रारब्ध त्याच्याबरोबर येतो. प्रजा सृष्टी करण्याचं काल ठरवतो. तात्कालीन कारण माता पिता दूषित अन्न भक्षण करतात आणि त्याच्यामुळे माणसाचा आणि मुलांचा स्वभाव होतो. प्रत्येक आईला प्रत्येक मुलाच्या वेळेला काय खावं असं वेगळं वाटतं. तर ती जर तमोगुणात, म्हणून आपण काय करतो, मुलीच्या पुढे पदार्थ ठेवतो आणि मग ती जे पदार्थ आहे ना त्याच्यापेक्षा वेगळं मागते.
म्हणजे काय तर खमंग ढोकळे, इडली, डोसा, जे चांगले पदार्थ आहेत ते नाही खात, ते गोड खात नाही, कारण तो आतून गर्भाचा स्वभाव आहे. छोले भटुरे ते पदार्थ, कारण ते संस्कार, आई वडील जे अन्न खातात, म्हणून आपल्याकडे डॉक्टर लोक, वैद्य लोक आहार पौष्टिक द्यायला सांगतात. त्यांना पौष्टिक आहार पटत नाही त्या मातेंना, आणि जर कोणी दिला तर दुसऱ्याला बोलून खाऊ घालतात. मी तर अनुभव घेतला आहे की मी सांगतो तुम्ही आता काही खाऊ नका, मी नाही सांगितल्यावरही खाल्लं गेलं, बालक गेले. कारण प्रसाद रूपाने आणि कृपा रूपाने होणाऱ्या बालकांना तमोद गुणात्मक अन्न कोणाचं देऊ नये, नाहीतर ते संस्कार नष्ट होतात. पहा तुम्ही, घरात सगळा स्वयंपाक झालेला असतो, पण मसाल्याची फोडणी बसली की सगळ्यांचा वास दाबला जातो, मसाल्याचा वास घरभर फिरतो, आणि आपण म्हणतो वाढ वाढ छान झालंय, कारण आपली जीभ सुद्धा तेच मागते. माता पिता दूषित अन्न खातात आणि त्याच्या योगानं स्वभाव बनतो, आणि स्वभाव मृत्यूला कारण होतो. आपला जो स्वभाव आहे, म्हणून समर्थ काय लिखतात, म्हणा सज्जना भक्तिपंथे सिधावे. भक्तिपंथ धरा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. हा भक्तिपंथाने माणसाचा स्वभाव बदलतो. अहो, मोठा नाग आहे, पण पुंगी वाजवा तो विष टाकणं विसरून जातो. पुंगी संपली की आपल्या बिळात निघून जातो, कोणाला दंश करत नाही. एवढा कुरंग, मातंग, प्रतंग, भुंग हे सगळे त्या नादानं पकडले जातात. तसं मनुष्य जो आहे याने स्वभाव बदलवला पाहिजे. हे बंधू, तुझं काही दोष नाही, माझ्या कर्मानं, माझ्या स्वभावानं माझ्या मुलांचा मृत्यू झाला. देवकीनं कंसाची प्रार्थना केली. वैशंपायन म्हणतात, निगम्यम देवकी वाक्यम सहा कंसम समनिवेदनम. देवकीचं वचन ऐकावर कंस आपल्या असफलतेवर क्षुब्ध होऊन मनातल्या मनात जळत गेला. एवढं बहीण बोलल्यावर जळत गेला आणि आपल्या भवनात चालला गेला. आपल्या प्रयत्नाला मात्र त्याने विफलता मानली, पण आपल्या दृष्ट लोकांमध्ये गेल्यावर मात्र पुन्हा स्वभाव वेगळा झाला. आपण सुद्धा प्रवचन कीर्तन ऐकतो तोपर्यंत विभीषण होतो, आणि प्रवचन कीर्तन संपलं की परत रावण बनून जातो. आता वैशंपायन सांगतात, हे जन्मेजया, प्रजान पुरग्रवे चंद्रात कांतकरावनम. जन्मेजया, वसुदेवानं प्रभाव पाहिला. रोहिणीला व्रजामध्ये पाठवून दिलेलं होतं. रोहिणीला एक पुत्राचा जन्म झाला. मुख चंद्रा समान होतं, कांती समान होतं, आणि त्या पत्नीला एक बालक झालं, आणि त्या बालकाचं नाव आहे बलराम. म्हणून आज बलरामांचा जन्म झाला. उद्या भगवान कृष्णांचा जन्म होईल. 5 मिनिटं आपलं मोबाईल बंद राहील, आणि नंतर अधिक मासाच्या कथेला सुरुवात होईल. श्री गणेशाय नमः. विष्णुमणे लक्ष्मी लागुन, प्रिये सावधान ठेवो निमन. अधिक मासी व्रत उद्यापन सांगतो ऐक. आता उद्यापन कसं करावं? कृष्ण पक्षी चतुर्दशी, नवमी, अष्टमी दिन शुद्ध पावन उद्यापन करावे. चतुर्दशीला, नवमीला, अष्टमीला किंवा दशमीला उद्यापन करावं. सकाळी आपलं स्नान वगैरे करून संध्यार्चन करोनी सदाचार संपन्न ब्राह्मण पाचारावा, तो असावा कृष्ण भक्त. आता कृष्ण भक्त का? तर कृष्ण भक्त प्रेमळ असतात म्हणून. माध्यान्ह समयी मंगलवाद्य वाजोनी मंडप गाव्या. वासुदेव, प्रद्युम्न आणि संकर्षण वित्तसाध्य न होता भरोनी पंचपल्लव.
त्या कलशामध्ये 5 प्रकारचे पानं ठेवावे. वड, पिंपळ, औदुंबर, अशोक आणि एक एक देवतेची स्थापना करावी. पहिलं देवता संकर्षण वासुदेव प्रद्युम्न, तैसा चौथा अनुरुद्ध, मग व्रत आरंभी राधिके सहित सुवर्णाची प्रतिमा करावी. राधाकृष्णाची प्रतिमा करावी. 2 वसने द्यावी. 2 वस्त्र ब्राह्मणांना द्यावे. यज्ञोपवीत द्यावं, प्रायश्चित्त घ्यावं, पंचामृताने देवाचं पूजन करावं, होम हवन करावं, नारळ फळं फुलं हे भरपूर ठेवावी, वाद्य वाजवावी, मंगलगीत गावे, स्तोत्र म्हणावं, भक्तिभावे विधान नाममंत्राने करुण हरण राधाकृष्णाय नमः किंवा नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांना हवन करावं. मग स्वसहित भूमीवर साष्टांग नमस्कार करावा. मग साष्टांग नमस्कार करावा. दाने द्यावी यथाविधी. सपत्निक ब्राह्मण पूजन, जोडपं जेव घालावं. सुशील गाय संपन्न दुग्धवती द्यावी. ऐसी धेनू द्यावी. ऋत्विजासी अष्टविधी पददान 8 जे दान सांगितलं त्याचे नाव सांगतो. तिलपात्र, घृतपात्र, जलपात्र, उपनय छत्र, सोपस्कर सह्या पवित्र, रेशमी वस्त्र, कृष्ण वस्त्र, कर्पास वस्त्र, रजत सुवर्ण, नाना दाने द्यावी. ऐकली तरी चालतील. श्रीमद भागवत भगवंताचे स्वरूप वैष्णवा प्रतदान द्यावे. ब्राह्मणाला श्रीमद भागवत द्यावं. भागवता समान नाही ग्रंथ, त्याचे दान देता काय. त्याचं दान दिल्यावर माणसाला काय कमी. भागवत दानाच्या सोडंशी तुलना नाही जगती, म्हणून भागवत दान किये. म्हणून भागवत दान करावं. त्याच्यावर अनारसे ठेवावे. 2.5 प्रस्तेर धान्य द्यावे जाण. पूर्वीचं 250. ऐसे अपुपदाने वित्तसाठ्याने भाता द्यावे. 2.5 प्रथा जाणवणी. भावे स्मरत शुद्ध मनसी. मोठ्या भावनेनं शुद्ध मनानं धान द्यावं. मग मोतीचूर, जिलेब्या सुंदर, दूधपाक साखर भात, पाटवड्या कराव्या. श्रीखंड लापसी नाना प्रकारचे पदार्थ सांगितलेले आहे. राधा कृष्ण म्हणून समर्पण करावे. सर्व पदार्थातून ब्राह्मणासी भोजन घालावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आणि जाताना पुलंग येवल कर्पूर जायपत्री जात फळकेशर असं पानाचा विडा करावा आणि तो ब्राह्मणाला द्यावा. मग ग्रामसेवेपर्यंत पोहोचवावे. जे काही साहित्य आहे ते त्यांच्या हातात देऊन आपण जाऊन त्यांच्या घरी द्यावं. मग सकळ भूता लागोनी प्रसाद म्हणून अन्न वाटावे आणि पुरुषोत्तमाला प्रार्थना करावी. 3 वर्षानंतर लवकर या आणि पुन्हा माझ्याकडून व्रतवैकल्य करून असाच विधी करून घ्या अशी प्रार्थना करावी. अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर षडविशोध्याय असा 26वा अध्याय भगवंतानी उद्यापनाचा सांगितलेला आहे. यथाशक्ती यथामती आपल्याला जे करायचं असेल ते करावं. भगवंताच्या जवळ प्रार्थना करावी. उद्या 27वा अध्याय 28 आणि 29 आणि 30 आणि 31 बरोबर अमावस्येला समाप्ती येईल. कृष्णार्पणमस्तु. पुन्हा सांगून ठेवतो, नवरात्रामध्ये आपल्याला सुबोध ज्ञानेश्वरी अभ्यासायची आहे. 15 दिवस, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. हरये नमः हरये नमः हरये नमः. योगी 28 विठभर योगा वामांगी रखमाये दिशदेय शोभा कुंडलिका भेटी परब्रह्मा चरणी वाहे भीमा बुद्धरी.